पेट्रोलला वर प्रेस केलं की झाकण उघडलं जातो तिकडलं पेट्रोलचं. आणि दुसरं जे आहे डिक्कीचं आहे, मागची जी डिक्की आहे ना डिक्कीचं आहे. आणि बोनट उघडण्यासाठी हे बघा इथं याला प्रेस केलं की बोनट उघडतं. काही गाड्यांना इथं असतं, काही गाड्यांना इथं असतं, पण ही बोनट उघडण्यासाठी इथंच बटन असतं, हे लक्षात घ्या. काय 4 प्रकारे ह्याच्यात महत्त्वाच्या टिप्स आहेत. हे बघा इथं तुम्हाला काढून इथं तुम्हाला अडकवायचं असतं. सर लांब जाताना पहिलं आहे ब्रेक ऑइल. हे बघा ब्रेक ऑइलचं इथं बघा मॅक्झिमम आणि मिनिमम. मॅक्झिमम म्हणजे इथपर्यंतची लेवल असली पाहिजे, मिनिमम म्हणजे ह्याच्या जर खाली गेलं तर ब्रेक फेल होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे तुम्ही हे चेक करू शकता. जर कमी असेल तर ह्याची लेवल करू शकता स्वतः तुम्ही. दुसरा इंजन ऑइल. इंजन ऑइलची लेवल हे बघा, इंजन ऑइल जर लेवल जर कमी झाली तर इंजन अख्खं ब्लॉक होऊ शकतं. इथपर्यंतची लेवल असली पाहिजे. काय इंजन ऑइल म्हणजे जर याचे ऑइल लेवल कमी झाले तर पूर्ण इंजन ब्लॉक होऊ शकतं, म्हणजे इंजनचं काम निघू शकतं. 5-50 हजाराला त्याला दणका बसू शकतं. ही 3 महत्त्वाच्या याच्यात टिप्स आहेत त्या. एक ब्रेक ऑइल, एक इंजन ऑइल. याचं जर कमी असेल तर तुम्ही हे ओपन करून तुम्ही ऑइल कुठल्या चांगल्या प्रकारे ते टाकू शकता किंवा तुम्ही मेकॅनिकलकडे जाऊन लेवल करू घेऊ शकता. बरोबर. तिसरं महत्त्वाचं विषय कुलंट. हे बघा ह्याला कुलंट म्हणतात. ज्यावेळेस ह्याच्यातलं जर पाणी संपलं तर अख्खी गाडी गरम होऊन तुमचं पूर्ण इंजनचं काम निघतं. पूर्ण काम निघतं म्हणजे हाफ इंजनचं काम निघतं, हे लक्षात घ्या. इंजन गरम झालं नाही पाहिजे. हे 3 गोष्टी सांभाळायच्या. ब्रेक ऑइल, इंजन ऑइल आणि कुलंट. कुलंटची लेवल हे बघा पाणी कुलंट हे असं लिक्विड असतं. त्याच्यात ब्लू कलर बी असतं आणि हिरवा कलर बी असतो. हे लिक्विड अशा प्रकारे. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी पुन्हा राहिलं बॅटरीचं पाणी ह्याच्यात तुम्ही हे ओपन करून इथं पण चेक करू शकता. सर्व्हिसिंग सेंटरवाले जर मेकॅनिककडे गेले की ते सगळं चेक करून तुम्हाला देतं. पण लांब जाताना हे क्रिया लक्षात घ्या. तुम्ही हे चेक करायचं म्हणजे ब्रेक ऑइल, इंजन ऑइल आणि कुलंटचं पाणी. आणि हे जे आहे ह्याच्यात वायपरचं पाणी म्हणतात ह्याला. हे बघा याला वायपरचं पाणी म्हणतात. हे वायपर म्हणजे काच क्लीन करण्यासाठी असतं. कधी कधी ड्रायव्हिंग करत असताना पाणी असणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामध्ये. त्याला खाली टँक असतं, तिथं वर प्रेस केलं की पाणी येतं, हे साफ करतं, क्लीन करतं. हे वायपर हे बघा चिन्ह पण आहे याच्यावर. फक्त साधं पाणी साधं एक शॅम्पूची पुढे तुम्ही टाकून 2 शॅम्पूच्या पुढे टाकून तुम्ही जर चांगलं पाणी जरी ओतलं जेणेकरून कचरा नसू दे त्याच्यात. ही ब्रेक ऑइल, इंजन ऑइल आणि कुलंटचं पाणी हे सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स आहेत. लांबच्या प्रवासाला तुम्ही जात असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे. ओके धन्यवाद.